परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी खूप गोड एक उदाहरण सांगायचे। ते म्हणायचे कावळा आणि राजहंस या दोघांची झाली मैत्री। मैत्री झाल्याच्या नंतर फिरत फिरत एका आपल्या अशा जंगलात गेले आणि जंगलात गेल्याच्या नंतर तो राजहंस बिचारा वरतूनही शुभ्र पक्षी आतमधूनही शुभ्र, तो कावळा बिचारा वरतूनही काळा आणि पोटातूनही कोण म्हणी हो काळा, वरतूनही काळा पोटातूनही काळा। त्या कावळ्याला संगती झाली राजहंसाची, राजहंसाला संगती झाली कावळ्याची। फिरत फिरत जंगलात गेले, एक वृक्ष होता, त्या वृक्षाच्या फांदीवर बसले आणि दोघांच्या गप्पा चालू झाल्या। आता काय गप्पा चालल्या असतील त्यांच्या, 3-4 वर्षापूर्वीपासून अडचणीत आहे, खूप समस्या आहेत, म्हणून दोघांची चर्चा चालली। चर्चा चालल्याच्या नंतर त्याच राजधानीचा एक राजा शिकार करण्याकरता अरण्यात आला। तहानेने व्याकुळ झाला, भुकेने व्याकुळ झाला, प्यायला पाणी मिळेल, जेवायला अन्न मिळेल, पण कुठेच काही मिळालं नाही। त्याच वृक्षाखाली तो आला, अंग टाकलं, झोप लागली, कधी झोप लागली ते कळलंच नाही। असं करत करत झाडाच्या फांदीतून सूर्याचे काही किरण राजाच्या चेहऱ्यावर पडले। ते वरती बसलेल्या कुणी बघितले, बोला बोला, का बोलतच नाहीत तुम्ही आता काला होईपर्यंत? कुणी बघितले, कुणी बघितले मामा? मामा बोलतात राव माझ्यासोबत, वा वा। कावळ्याने बघितले आणि शेजारी बसून कोण होता? मामो, शेजारी बसून कोण होत? राजहंस। वरती पंख पसरून बसलेल्या राजहंसाने पाहिलं, अरे हा तर राजा आपलाच आहे, याच्याच तर आज्ञेखाली आपण जीवन जगतो, याच्याच तर आज्ञेखाली आपण वावरतोय। आणि राजाच्या चेहऱ्यावर ऊन पडलं, सावली निर्माण करणं आपलं कर्तव्य आहे, म्हणून ज्या झाडाच्या फांदीतून सूर्याचे किरण राजाच्या चेहऱ्यावर पडत होते, तिथे राजहंसाने आपले दोन्ही पंख पसरवले आणि राजाच्या चेहऱ्यावर सावली निर्माण केली। शेजारी बसून कोण होता? कावळा। कावळ्यानं वरतूनच खाली राजे साहेबांना गंध लावला। गंध कळाला का? काही काहींना गंधाचाही गंध कळत नाही। कशाचा गंध? वरतूनच त्यांनी राजाच्या चेहऱ्यावर घाण टाकली, कावळा उडून गेला। पंख पसरून सावली निर्माण करून बसलेला कोण होता? राजहंस। राजाला जाग आली, डोळे उघडले, वरती बघितलं तर पंख पसरून बसलेला राजहंस। अरे याने माझ्या अंगावर घाण टाकली, चेहऱ्यावर घाण टाकली। हातात धनुष्य घेतला, तीर लावली, रस्सी खेचली, तो बाण सोडला आणि पंख पसरून सावली निर्माण करणाऱ्या राजहंसाला लागला। फडफड परत खाली पडला आणि मरण पावला। दृष्टांत संपला। सिद्धांत हा घ्यायचा, ज्याच्या मनात दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सावली निर्माण करण्याची इच्छा झाली, त्या राजाला सुद्धा, त्या राजहंसाला सुद्धा मरावं लागलं। कशाचा परिणाम? कोणाची संगती? कोणाची? कावळ्याची। जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये पहिले संगती तपासा, कारण संगती, संतांची संगती मिळणं फार दुर्लभ आहे।